first trip of 2025. कुठे आहे फ्लाईट आपली? फर्स्ट ट्रिप ऑफ 2025 आणि बर्थडे ट्रिप आहे. पुढे चालू आपण. आम्ही चाललोय पहिल्यांदा दिल्ली आणि त्यानंतर पुढे कझाकिस्तान अलमाटी. अझरबैजान बोलायची प्रॅक्टिस हवं आहे कारण तिकडे जायचा प्लॅन होता, ते नाही वर्कआउट झालं. मग कझाकिस्तान. पण त्याआधी फ्लाईटवर बसण्याआधी मॅन्डेटरी रिच्युअल्स असते. ऑफकोर्स बट हेल्दी आहे. हेल्दी थोडंसं अनहेल्दी. हा म्हणजे एअरपोर्टला आल्यावर भूक लागते ना, घरून किती खाऊन आलो तरी लागते. मग खायला पाहिजे ना, फ्लाईटमध्ये मिळालं नाही बनवून. सो येस, 2025 fun begins. आता आम्ही आहोत दिल्ली टर्मिनल 3ला. इथून आमची फ्लाईट आहे अलमाटीसाठी आणि आमची मुंबई टू दिल्ली फ्लाईट आज फॉर्च्युनेटली एकदम ऑन टाईम होती. आम्ही फ्लाईट तिकीट बुक केल्यापासून आम्ही रोज ती फ्लाईट ट्रॅक करतोय आणि रोज डिले होते, पण वी आर फॉर्च्युनेट की आज बिफोर टाईम फ्लाईट आली आहे इथे. त्यामुळे सगळं एकदम व्यवस्थित झालं. आम्हाला वाटलेलं थोडं आम्ही पॅनिक असू संध्याकाळी जेव्हा निघालो घरातून, पण किती लांब आहे पण इकडून ना, खूप लांब 1 आहे आणि ॲक्च्युली. 3. आमची फ्लाईट आली होती 1D टर्मिनल 1D. तिथून आम्ही शटल सर्व्हिस घेतली. तर शटल सर्व्हिस घेऊनही साधारण 20 ते 25 मिनिटं आम्ही बसमध्ये होतो आणि ऑफकोर्स इकडे येऊन डायरेक्ट इमिग्रेशनलाच जायचं होतं. तर इमिग्रेशन प्लस पॉईंट होता की Yes. बोर्डिंग पास आधीच मिळालेला, तर डायरेक्ट इमिग्रेशनला आलो. इमिग्रेशन स्मूथ होतं. आता आम्ही लाऊंजमध्ये जाऊन खाऊन आलो. हम्म. भूक लागली होती. ऑफकोर्स इंडिगो आहे त्यामुळे फुल इन्क्लुडेड नाही आहे फ्लाईटमध्ये. तर जेवायच्या वेळेला जेवून घेतलं. आता आमची 18 तारखेच्या बोर्डिंग स्टार्ट झालं आहे आमचं 18 नंबर गेटवर आणि बघू कसा असतो एक्सपिरियन्स. आम्ही 12:30-1 वाजता साधारण लँड करू अलमाटीमध्ये. आत्ता वाजले 9. आणि आम्ही इंटरनॅशनल रोमिंग ऍक्टिव्हेट केलंय कारण तिकडे पोचल्या कॅब बुक करावी लागणार यांडेक्स ॲपवरून. सो इट्स बेटर आपण आपलं इंटरनॅशनल रोमिंग ऑन करा कारण तिकडे एवढं आय डोंट थिंक सो रात्री आम्हाला सिम कार्ड मिळेल. आम्ही सेंट्रल एशियन कंट्रीमध्ये फर्स्ट टाइम चाललो आहोत. साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज कम्पॅरेटिव्हली जास्त सेफ वाटल्या नाही फिरायला. तर लेट्स सी हा एक्सपिरियन्स पण तुमच्याबरोबर शेअर करूच. भेटूया अलमाटीमध्ये. गरमगार अजून एवढं नाही फील होतं ना इथे. बॉम्ब इथे फील होत नाहीये, पण बाहेर जाऊ एकदम डांगपाड थंडीला सुरुवात होईल आता आपल्या. सस्ता वंडरलँड हा इथे गार फील होतंय. हा इथे गार फील होतंय यार. सगळ्यांनी ना तू काय बाहेर साडी आधीच घातले होते. आमच्यात मस्ती होती. आम्ही बॅग नाही ओपन केली तिकडे. मग बघूया ना काय फील होतं. मुंबईकरांना थंडी लागते आता का? इकडे -4 दाखवते. कसं वाटतं बाहेर जाऊन. बाहेर बिना जॅकेटचा नाही जाऊ शकत. नाही अजिबात नाही. नाही एवढी मस्ती नको. 5 दिवस एन्जॉय करायचं सर्व. बॅगेज क्लेम केल्या मी ड्युटी फ्रीला आलोय. असं ऐकलं इकडे खूप स्वस्त आहे. लेट्स सी कम्पेअर करून बघा. आपली फेवरेट सगळ्या रेस्टॉरंट बेलीज कितीला आहे इकडे. ओके होय स्वस्ता ड्रिंक्स घेऊन जाऊ इकडून. फटफट मी कॅल्क्युलेट करून घेते कितीला मिळते इकडे. आम्ही सिम ॲक्टिवेट करून तर आलेलो, पण पचका आला, नेटवर्क नाही आलं. सो मग थँकफुली इथे आम्हाला सिम कार्डचे ऑप्शन्स मिळाले. आम्ही इथे मल्टिपल ऑप्शन्समधून चेक केलं. इथे आम्हाला कन्व्हिनियंट मिळालं हे 5G KC ॲक्टिव्ह. सो तिकडे घेतलंय सिम कार्ड. आता इकडे कझाकिस्तानचा नंबर असणं मॅन्डेटरी आहे. वायफाय ॲक्सेस करायला पण, यांडेक्स रजिस्टर करायला पण. सो आय गेस हे जर रात्री ह्या वेळेला ओपन आहे अराउंड 1:30 वाजता तर असेलच. सो आपण इथे येऊन सिम घेतलेलं बेटर आहे. अजूनच करन्सी कन्व्हर्जन आहे. सो आम्ही तरी कार्ड प्रिफर करतोय पेमेंटला, म्हणून आम्ही आता नाही कन्वर्ट केली कारण थोडा फरक आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5 रुपीजचा असा फरक आहे कन्व्हर्जनमध्ये. सो इट्स बेटर टाऊनमधून करू.
आता कार्ड चालतच आहे आपलं आणि करन्सी आपली महागच आहे, तो थोडी अमिरी कर लेते हैं पेमेंट. ओके कूल. चला आता निघूया. गुगल ट्रान्सलेटर मध्ये रशियन आणि कझाक लँग्वेज ऑफलाईन वर डाउनलोड करून आणणं जरुरी आहे, तर ती आणच. चलो अभी ठंडी में जाते हैं. ते बाय द वे आपल्याला जॅकेट काढून घ्यायला हवे ना आता, आणि लागते हलकी हलकी थंडी. कॅप मध्ये नाही येणार आहे. हो चला सुटअप झालोय. लेट्स सी बाहेर पडून कसं वाटतंय. शिवी तोंडाचं येणं एवढी पण हे नाहीये यार. मला मजा येते या थंडीमध्ये. बाबू तू असतीस ना आता इकडे एकदम हुडहुडली असते, तू हुडहुडली. भाई साहब आता गारा सगळीकडे पोहोचलाय. कॅब शोधूया. त्याला -1 मध्ये पण एअरपोर्टचा फोटो घ्यायचा यार. माझे हात कुडकुडलेत. चल लवकर. ओके आमची कॅब पण आली आहे. चलो ग्रेट. Is it okay if we keep our bags on this? ओके त्यांनी सगळ्या चादरी ठेवल्यात सोबत, थंडी लागत असेल म्हणून. काही जाम कुडकुडायला होते. त्यांचं ड्रायव्हिंग उलट्या साईडला आहे. आपल्याकडे लायसन्स असतं तर आपण ट्राय करू शकत होतो, बट यावेळी आम्ही लायसन्स काढून नाही आलो. सो फर्स्ट एक्सपिरियन्स एकदम जबराट होता. एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर जी हवा आली, हो की नाही? हो खरंच मजा येऊन गेली एकदम. हे खूप सुंदर सजवलं ऍक्च्युली. आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं, कारण आम्ही काही ब्लॉग्स बघितले होते तेव्हा ते बरीचशी लोक न्यू इयरच्या वेळेला आली होती, त्यामुळे ते म्हणाले की खूप सजवलं आहे. आणि हा सगळा स्नो आहे लेफ्ट राईटला. कसं वाटतंय सीता? सुंदर. चला आता हॉटेलमध्ये चेक इन करूया फटाफट. हे आहे आपलं हॉटेल, हॉटेल कझाकस्तान. एअरपोर्ट पासून साधारण अर्धा तास लांब होत आहे, आणि याचे आम्ही पे केले 1800 टेंगी.